साधी राहणी उच्च विचारसरणी ह्या वाक्याला धरूनच हे मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळतं। जेव्हा आपण या मंदिरामध्ये येतो तेव्हा छोटंसं टुमदार कौलारू घर असतं की नाही, त्या प्रकारे हे मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळतं। जेव्हा आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला मंदिरामध्ये सभामंडपामध्ये आल्यावर गाभाऱ्यामध्ये बाप्पाचं दर्शन होतं। पहिली गोष्ट तर हे असं मंदिर आहे जिथे आपण स्वतः बाप्पाजवळ जाऊन आपल्या हाताने देवपूजा करून नैवेद्य दाखवून बाप्पाचा आशीर्वाद घेऊ शकतो। इतकी सुंदर इथली व्यवस्था आहे की आपण स्वतः बाप्पाजवळ जाऊन बाप्पाला नमस्कार करू शकतो। म्हणजे खरंच ना, इथे आल्यावर आपल्या मनाचं आणि आपल्या प्रवासाचं एक साफल्य होतं असं म्हणूयात। कारण की तिथे आपल्याला मन भरून आपण देवाजवळ थांबू शकतो आणि देवपूजा करू शकतो। अष्टविनायकातील चौथा, भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा म्हणजे त्यांना आशीर्वाद देणारा म्हणजेच वर देणारा वरदविनायक। आणि त्याच महाडच्या वरदविनायकाच्या दर्शनाला आज आपण आलेलो आहोत। तेव्हा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाप्पाची सर्व माहिती समजावून घेऊयात। तेव्हा चला तर मग क्षणाचाही विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला। पालीचा बल्लाळेश्वर हे अष्टविनायकातील तिसऱ्या क्रमांकाचं देवस्थान। तर तालुका सुधागड आणि जिल्हा रायगड मध्ये हे पालीचं बल्लाळेश्वराचं देवस्थान येतं। आणि पुणे ते पालीचं जे अंतर आहे ते आहे जवळजवळ 120 किलोमीटर। तेव्हा पुणे लोणावळा खोपोली मार्गे आपण महाडला निघालो आहोत। वातावरण सुंदर आहे, जिथे जायचं आहे म्हणजे डेस्टिनेशन, प्रवास आणि निसर्ग ह्या तीनही गोष्टी आज इतक्या सुंदर आहेत ना, त्याच्यामुळे प्रवासाला आणखीन मजा येते। वातावरण इतकं सुंदर आहे ना, तर लोक बाजूला गाड्या पार्क करून मस्तपैकी त्या नेचरचा आनंद घेत आहेत। आणि मध्ये मध्ये असे खाण्याचे वगैरे स्टॉल्स आहेत। मग कोणी भजी घेतली असेल, कोणी कॉर्न्स घेत असेल, तेव्हा सगळेजण अगदी मजा करतात असं या रस्त्याला पाहायला मिळते आपल्याला। खोपोली आता इथून फक्त 6 किलोमीटर अंतरावर आहे। आणि थोडंसं ट्रॅफिक आपल्याला इथे आपण ब्रिजवर आहोत आणि इथे थोडीशी ट्रॅफिक पाहायला मिळते आपल्याला। गाड्या भरपूर थांबल्यात पुढे। ते सध्या अष्टविनायकातील जे 8ही विनायक आहेत, गणपती आहेत, त्यांचं दर्शन करतो आहोत। तर आपल्याला ही सिरीज कशी वाटली ना, हे आम्हाला जरूर सांगा तुमच्या कमेंटद्वारे। पण याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला कुठले लोकेशन माहिती असतील किंवा आपल्याला वाटत असेल की आम्ही त्या ठिकाणी जाऊन तिथला व्हिडिओ बनवावा आणि आपल्याला ते लोकेशन दाखवावं, आपल्या चॅनलवर ते टाकावं, तर तेही आम्हाला आपण कमेंट करून सांगू शकता। जेणेकरून आम्हाला जमलं तर आम्ही तेही लोकेशन जे आहेत आपल्या चॅनलवर नक्की टाकू। महाडचा वरदविनायक हे ठिकाण अष्टविनायकातील 4थ्या क्रमांकाचं देवस्थान। तर वरदविनायकाचं जे महाड आहे ते पुण्यापासून 90 किलोमीटर अंतरावर आहे। तर तिकडेही जर आपल्याला जायचं असेल तर पुणे लोणावळा खोपोली मार्गे आपण महाडला पोहोचू शकतो। आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारच्या ज्या राज्य परिवहन मंडळाच्या ज्या अष्टविनायक यात्रा आहेत त्याने आपण जाऊ शकतो, किंवा खाजगी बसेस आहेत त्यानेही येऊ शकतो। शिवाय जर आपल्याला रेल्वेने इकडे यायचं असेल तर जवळचं जे स्टेशन आहे ते आहे कर्जत रेल्वे स्टेशन, जे महाडपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे। तेव्हा रेल्वेनेही आपण इथपर्यंत पोहोचू शकतो। तालुका खालापूर, जिल्हा रायगड इथे हे वरदविनायकाचं मंदिर आहे। तर महाडमध्ये अष्टविनायकातील 2 मंदिरं आहेत, ते म्हणजे पालीचा बल्लाळेश्वर आणि महाडचा वरदविनायक। तर दोघांचे तालुके फक्त वेगळे आहेत। जसं बल्लाळेश्वराचा जो तालुका आहे तो आहे तालुका सुधागड आणि वरदविनायकाचा जो तालुका आहे तो आहे खालापूर। तर दोघांमधलं जे डिस्टन्स आहे बल्लाळेश्वर आणि वरदविनायक यांचं जे अंतर आहे ते आहे फक्त 37 किलोमीटर। जर तुम्हाला समजाचा वेळ असेल तर आपण आपल्या एकाच फेरीमध्ये ह्या दोनही अष्टविनायकांच्या मंदिरांना भेट देऊ शकतो।
केले काकांनी. आता आपण वरद विनायक गणपतीच्या इथे आलेलो आहोत आणि इथे पाऊस पडतोय चक्क. तेव्हा थोड्या पावसात आपल्याला चालत चालत जावं लागेल, पण काही नाही, मजा येते. गाडी पार्क केल्यानंतर थोडंसं आता आपण पुढे चालत चालले मंदिरापर्यंत. अगदी 2च मिनटावर वॉक आहे. ॲक्च्युली काय की ह्या मंदिराला जायला ना एक मुंबई एक्सप्रेस हायवे जो आहे तिकडनं एक रस्ता आहे आणि दुसरा जो आहे तो पालीकडनं जर आपण आलो तर तिकडनं एक शॉर्टकट आहे आणि आपण पालीच्या साईडने आलो, त्याच्यामुळे ना आपल्याला थोडासा असा उबड खाबडवाला असा रस्ता लागला. पण त्या काकांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की एक्सप्रेसवेने तुम्ही जाल तर तुम्हाला चांगला रस्ता मिळेल. तर ठीक आहे, आता गाडी लावली आपण आणि समोरच मंदिर आलं आहे आता. आपण जेव्हा गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो तेव्हा गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्याच्या आधी संपूर्ण जो प्रवेशद्वार आहे तो चांदीने अगदी मढलेला आहे. नंतर एक विशेष गोष्ट म्हणजे कुठल्याही ह्या अष्टविनायकाच्या मंदिरामध्ये किती भाविक रोज दर्शनासाठी येतात त्याची एक गोष्ट म्हणजे मला कौतुक वाटलं किंवा विशेष वाटलं त्या बाबीचं की जर तुम्ही कधी आता कुठल्याही अष्टविनायक मंदिरामध्ये जाल किंवा कुठल्याही प्रसिद्ध मंदिरामध्ये जाल ना तेव्हा अगदी प्रवेशद्वाराच्या वरती जी गणेशाची मूर्ती असते किंवा कुठलीही प्रतिमा असते तुम्ही ती एकदा अशी ऑब्झर्व करा, निरीक्षण करा तिचं, तर तुम्हाला दिसेल की इतके भाविक येतात की फक्त हात ठेवून सुद्धा त्याच्या वरच्या मूर्ती आहेत ना त्या अशा बोथट झालेल्या आहेत, म्हणजे त्या अशा झिजलेल्या आहेत अशा आपल्याला पाहायला मिळतात. तसंच मला इथेही पाहायला मिळालं. नंतर जेव्हा आपण आतमध्ये प्रवेश करतो ना तर आतली जी मूर्ती आहे ती अतिशय आखीव रेखीव आणि सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे. ती जी मूर्ती आहे शेंदूर लावलेली ती जी सोंड आहे ती डावीकडे वळालेली आहे. तर प्रवेशद्वारातून जेव्हा आपण आत जाण्याच्या आधी जर आपण पाहिलं तर आपल्या उजव्या हातालाही आपल्याला एक गणेश मूर्ती पाहायला मिळते आणि ती संगमरवरी आहे आणि त्या मूर्तीचं विशेष म्हणजे ती उजव्या सोंडेची मूर्ती आहे. तर ह्या मंदिराची आणखीन एक विशेष बाब आहे आणि ती बाब म्हणजे की तिथे आपण जेव्हाही दर्शनाला याल तेव्हा तिथे आपल्याला नेहमी एक तेवत असणारा दिवा पाहायला मिळतो, जी अखंड ज्योत आहे किंवा अखंड जो दिवा तेवतो आहे तो कधीपासून तेवतो आहे माहिती आहे? तर 1892पासून तो दिवा सतत आजही अखंड तेवत आहे. ते खरंच म्हणजे ही किती म्हणजे विशेष अशी गोष्ट मानायला हवी की तेव्हापासून तो दिवा आजही तिथे आहे आणि आजही जेव्हा आपण दर्शनाला तिथे जाल मंदिरामध्ये तेव्हाही तो दिवा तुम्हाला तिथे दिसेलच. तेव्हा इतकं सुंदर ते वरद विनायकाचं मंदिर आहे. त्याचबरोबर जर मंदिराचं शिखर आपण पाहिलं तर मंदिराच्या शिखरावर आपल्याला सोन्याचा कळस पाहायला मिळतो. आणखीन एक गोष्ट जर आपण ऑब्झर्व केली असेल तर मी आपल्याला दाखवते की हे जे तळं आहे ना तर त्या तळ्याच्या आतही आपल्याला एक मंदिर पाहायला मिळतं. तर आता ते मंदिर कुठलं आहे ते ॲक्च्युली मी तिकडे जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी ते तिकडे बंद केलं आहे. माझी त्यांचं काहीतरी काम सुरू आहे म्हणून मी तिकडे जाऊ शकले नाही. जर आपल्याला माहीत असेल की ते कसलं मंदिर आहे तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि या ठिकाणाबद्दलची म्हणजे वरद विनायकाची एक आख्यायिका आहे. ती आख्यायिका अशी की गृत्समद नावाचे एक ऋषी होते
आणि जेव्हा त्यांना त्यांच्या जन्माबद्दलचं माहिती कळाली की त्यांचा जन्म कशाप्रकारे अवैध प्रकारे झालेला आहे, तेव्हा त्यांनी त्यांच्या आईला शाप दिला आणि तसंच प्रायश्चित्त म्हणून ते या ठिकाणच्या जंगलामध्ये प्रायश्चित्त करण्यासाठी आले आणि त्यांनी ओम गम गणपतये नमः या मंत्राचा उच्चार करत त्यांनी खूप वर्ष म्हणजे इथे तपश्चर्या केली आणि त्यांच्यावर भगवान गणेश जे होते ते प्रसन्न झाले. त्यांनी गृत्समधला दर्शन दिलं आणि त्यांना सांगितलं की आपल्याला काय वर हवा आहे तो मागा. तर गृत्समदांनी सांगितलं की त्यांना काही वर नको आहे, फक्त त्यांनी भक्तांची संकटं आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, संकटं दूर करण्यासाठी या ठिकाणी वास्तव्य करावं आणि म्हणून असा त्या गृत्समदाला गणेशाने वर दिला आणि म्हणूनच या ठिकाणाला वरदविनायक असं नाव पडलं. तर इथे आता आपल्याला जे आहे इकडे तळं पाहायला मिळतं आहे. तर हे तेच तळं आहे ज्या तळ्यामध्ये ही वरदविनायकाची मूर्ती सापडली होती. तर त्याबद्दलची कथा अशी आहे की एक गणेश भक्त होते धोंडू पौंडकर. तर यांच्या स्वप्नामध्ये त्यांना एक दृष्टांत झाला की ह्या तळ्यामध्ये जी आहे ती गणेशाची मूर्ती आहे. तर तसं त्यांनी ते दुसऱ्या दिवशी ती सापडायचा प्रयत्न केला आणि त्यांना ती मूर्ती सापडली आणि त्यानंतर ती जी मूर्ती होती तिची इथे प्रतिष्ठापना करण्यात आली. तर 1690 साली त्यांना ही मूर्ती सापडली आणि 1725मध्ये सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. या ठिकाणाबद्दल आणखीन एक महती आहे. ती महती अशी म्हणजे ते असं सांगतात की जर मागी चतुर्थीला इथे नारळ म्हणून मिळालेला प्रसाद जर आपण ग्रहण केला, म्हणजे महिलेने जर तो ग्रहण केला तर त्यांना पुत्रप्राप्ती होते, अशी इथली महती आहे. तर आहे की नाही गंमत. तर अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणाची काही ना काही महती असते. तर ही महती या ठिकाणाची आहे. आणि आता आपण मंदिराच्या मागच्या बाजूला आहे. तर मागच्या बाजूला जेव्हा आपण येतो ना तेव्हा आपल्याला तिथे पुढे एक दत्त मंदिरही पाहायला मिळतं. ते लिहिलेलं आहे की बांबूच्या बेटातील दत्त मंदिर आणि तिथेच आपल्याला राहू, केतू आणि शनी यांची मंदिरं पाहायला मिळतात. तर आपण तिकडे जाऊया आणि बाप्पाचं दर्शन करूया. जेव्हा आपण इथल्या गणपती मंदिराच्या मागेच असलेल्या दत्त मंदिराकडे जातो तेव्हा तिकडे दर्शन करायला गेल्यावर आपल्याला आपल्या उजव्या हाताला एक जुनी अशी गणपतीची मूर्ती पाहायला मिळते. त्यानंतर आपल्या डाव्या हाताला आपल्याला राहू, केतू आणि शनी यांची मूर्ती पाहायला मिळते. तर राहू आणि केतू यांच्या मूर्तीबद्दल ना एक विशेष पाहायला मिळालं. तर जी केतूची जी मूर्ती आहे त्या केतूच्या मूर्तीला शिर नाही आहे आणि जी राहूची जी मूर्ती आहे ना तर तिला जे आहे ते धड नाही आहे. तेव्हा आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या वरदविनायक मंदिराबद्दल, त्याच्या स्थानाबद्दल, उत्पत्तीबद्दल, त्याच्या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती समजावून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ही माहिती आपल्याला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूच अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.